सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. कमेंट करतात, लाईक करतात, सबस्क्राईब करतात. खूप छान वाटतं आहे. मी आभारी आहे तुमची. मी आता ना ही ओल्या काजूची हे करवंदाची चटणी, चपाती, भात आणि डाळीमध्ये शेवग्याची शेंग टाकून बनवले. कारण का कोणाला शेंग आवडत नाही, तर ते डाळीमध्ये टाकलं तर ते डाळीमध्ये जीवनसत्व शेंगेमधलं उतरतं आणि जे डाळ तर सर्वच खातात, मग त्यांना ते कॅल्शियम मिळू शकतं, जीवनसत्व. माझा मुलगा बारका शेंगा खात नाही शेवग्याच्या, म्हणून मी ही आयडिया केली. डाळ खातो तर त्या अर्थाने डाळीत तरी शेंगेचं कॅल्शियम मिळू शकतं त्याला. तुम्ही पण जे खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय करून बघा. आणि ओल्या काजू, मिस्टरांनी ओले काजू आणले विकत गावावरून, त्यांची भाजी बनवली. ती पण खूप छान लागते. तर तुम्हाला मी ती रेसिपी करून दाखवली नाही, पण ताटात घेतलेली भाजी मी तुम्हाला दाखवली. तर तुम्ही ही बघ, काजूची भाजी आणि करवंदाची चटणी खूप छान लागते. तर असा आमचा मेनू. चुकलं तर माफ करा. मी सुरुवातीला नवीनच आहे म्हणून चुका घडत असतील. हे केळफूल, केळीचा कोका सोलला आहे. जेवढा पांढरा भेटेल तिथपर्यंत सोलतच राहायचा आणि असा कचरा काढायचा त्याच्यातला. ते आतमध्ये कडक असतं ना, त्याच्यातलं ते कडकपणा काढून टाकायचा. आणि मग ते हे बारीक करून चिरून घ्यायचा. हे ओले काजूचे गर, पेपरमिंटच्या गोळ्या, होळीचा प्रसाद, आमच्या केळीच्या झाडाला केळं लागलेली. आणि हे केळफुली कसं साफ करायचं ते मगाशी दाखवलं आहे. त्याच्यातल्या आतली कडक काडी असते ती काढून टाकायची आणि वरची लाल सालं काढून टाकायची. असं बघा.